सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंडवा जमीन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या प्रकरणावर आपण बोलणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास अण्णा पासलकर आपल्यासोबत आहेत। अण्णा, आज परत एकदा ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दामानिया यांनी परत एकदा मागणी केली की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडवा जमीन प्रकरणात राजीनामा दिला पाहिजे। अंजली ताई दामानिया ह्या दररोज मीडिया ट्रायल करत आहेत। दररोज एखादा विषय घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये पवार कुटुंबाला आणि विशेषतः माननीय अजितदादांना त्या ठिकाणी कटघऱ्यामध्ये उभं करायचं, असं एक त्यांनी म्हणजे एक प्रकारची कॉन्ट्रॅक्ट घेऊनच काम करत आहेत। त्यामुळं मी त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण मुंडवा जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकारने 2 समित्या नेमलेल्या आहेत। राज्य सरकारची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये दिग्विजय पाटीलला चौकशीला बोलवलेलं आहे। पुन्हा एकदा लग्नानंतर या ठिकाणी त्यांना परत बोलवणार आहेत। तुम्ही एकीकडे एक सांगताय, विरोधी पक्षाचे अंबादास दानवे एकीकडे वेगळंच विचार मांडतायत। किमान आत्ताच्या परिस्थितीमध्ये विरोधी गटामध्ये किंवा विरोधी पक्ष आणि अंजली दामानिया ह्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही ठरवून घ्या की तुमची काय लाईन आहे ते। कारण राज्य सरकारने एकदा ठरवलेलं आहे, त्या चौकशी समितीला जे सामोरं येईल त्याला समोर जाण्याची तयारी पवार कुटुंबांनी दर्शवलेली आहे। आणि त्यामुळं दररोज तुम्ही उठून मीडिया ट्रायल करण्यापेक्षा त्या चौकशी समितीचा रिपोर्ट आल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला समजेल। त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला आता अंजली ताई तुमचा हा सगळा फार्स कळालेला आहे। तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय, तुम्ही ठराविकच विषयामध्ये काम करताय। तुम्ही फलटणच्या विषयामध्ये काम केलेलं नाहीये, तुम्ही पुण्याच्या विषयामध्ये कुठं दखल घेतलेली नाहीये आणि तुम्हाला केवळ फक्त पवार कुटुंबाची ॲलर्जी झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते कावीळ झालेल्या माणसासारखं पिवळा गॉगल आहे, त्याच्यातून तुम्हाला सगळं जग पिवळं दिसतंय। त्याच्यामध्ये अजितदादा तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या खूप जास्त दिसतात ते। दुसरीकडे त्यांनी पार्थ पवारवरही गुन्हा दाखल करण्याची यामध्ये मागणी केलेली आहे, कारण अमेडिया कंपनी थेट जर यात असेल तर पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे लक्षात घ्या की तुम्ही आणि मी म्हटलं म्हणजे लगेच सरकारची यंत्रणा किंवा कायदा आहे, कायद्याच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी जो व्यवहार झालेला आहे तो दिग्विजय पाटील आणि तेजवानी मॅडम यांच्या माध्यमातून तो जो काय व्यवहार झालेला आहे, तेजवानींनी त्या ठिकाणी त्या व्यवहारामध्ये जे काही चुकीचे गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहेत। जे अधिकारी होते सरकारी अधिकारी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय। 3 लोकांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांचं सस्पेन्शन त्या ठिकाणी केलेलं आहे। पुन्हा आपण त्याच विषयामध्ये येऊन ज्यांचा या प्रकरणाशी जर संबंध असेल तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई होईल आणि त्या कारवाईला पूर्ण पवार कुटुंब पुढे जायला तयार आहे। तुम्ही म्हटलं की अंजली दामानिया कॉन्ट्रॅक्टवर काम करतात, कोणाच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करतात असा आरोप आहे तुमचा? नाही, हे तुम्ही पत्रकारितेचे हुशार लोक आहात आणि तुमची सखोल पत्रकारिता यामधून तुम्ही शोधलं पाहिजे। आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत का पोचलो, कारण ठराविकच विषयामध्ये अंजलीताई काम करतात, बाकी विषय सोडून देतात। त्यामुळं आम्हाला याच्यामध्ये संशय आहे आणि हा संशय आम्ही केवळ व्यक्त करत नाही तर लोकांमध्ये अशी चर्चा आहे। त्याच्यामुळे ते तुम्ही शोधायचं काम आहे तुमचं। अजित पवारांच्या वेळोवेळी राजीनाम्याची मागणी अंजली दामानिया यांच्याकडून करण्यात येते, कारण या प्रकरणामध्ये त्यांच्या सुपुत्राची कंपनी आणि ते स्वतः यामध्ये नाहीत, मात्र त्यांच्या कंपनी त्यांच्या मुलाची आहे। त्यामुळं अजित पवारांच्या राजीनाम्यावर त्या ठाम आहेत। नाही, लक्षात घ्या, उद्या अंजलीताई राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा कुठल्याही विषयावरनं राजीनामा मागतील, देशाच्या प्रधानमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मागतील। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये संविधान आहे आणि या देशामध्ये कायदा आहे। मला काही वाटलं म्हणून मी त्या ठिकाणी मला हक्क अधिकार आहे त्या ठिकाणी माझी फिर्याद नोंदवणं किंवा माझा प्रश्न मांडणं। परंतु ज्या ठिकाणी घटनेने दिलेली घटनाची जी पदं असतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, हे संविधानात्मक पद असतं। तुम्ही आणि आम्ही सांगितलं म्हणून लगेच राजीनामा वगैरे या गोष्टी होत नसतात। त्या दृष्टी काही प्रोसेस असते आणि त्या पद्धतीने होते। आपलं जग, आपलं देश हा संविधानावरती चालतो, आपलं भावनेवरती चालत नाहीये। हे सगळं कशासाठी अंजली दामानिया करतात असं वाटतंय? नाही, आता अंजलीताईने त्यांनी आता मी मगाशी तुम्हाला हेच सांगितलं की त्या कशासाठी करतायत, त्यांचा पूर्वगृहदूषित काय आहे, त्यांच्या डोक्यामध्ये माननीय अजितदादांबद्दलचे काय गैरसमज आहेत, तर त्या
ते ह्या प्रकारे ज्या पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून एक विशिष्ट विषयामध्ये आज जर इथे पवार आडनाव नसतं तर कदाचित अंजलीताईंनी याकडे लक्ष सुद्धा दिलं नसतं. आणि मला असं वाटतं की विशिष्ट प्रकरणं घेऊनच ते काम करतायत, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की याच्या पाठीमागे काहीतरी काळाबेरा आहे. नक्कीच आपण पाहतोय की अंजली दमानिया या पवार कुटुंबावर आरोप करत आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करत आहेत असा थेट आरोप जो आहे तो राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास अण्णा पासेलकर यांनी केलाय. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.